बघा बरं, 7th प्रॉब्लेम. फाइंड द रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सो आपल्याला के ची व्हॅल्यू आयडेंटिफाय करायची आहे. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मेन्शन केलेलं आहे, म्हणजे रेट लॉ लगेच आपल्या समोर आला पाहिजे. रेट लॉ कळतोय का लगेच? फर्स्ट ऑर्डर आहे म्हणजे टोटल रिएक्टंट रेस टू जे काही टर्म असती दॅट टर्म इज 1. रिएक्शन दिली आहे. इफ द रेट ऑफ रिएक्शन इज अँड ऍक्टिव्ह मास इज गिवन. सो करता येईल का बघा. काय रेट कॉन्स्टंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. रिएक्शन प्रमाणे रिएक्टंट एकच दिसतोय, म्हणजे आता आपण काय म्हणणार, रेट लॉ काय झाला, रेट इज इक्वल टू के इंटू रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन रेज टू एक्स. व्हॉट इज एक्स? एक्स इज 1, कारण ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. असा रेट लॉ झाला. आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत बघा. के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. रेट इज गिवन 5.5 इंटू 10⁻⁻5 विच इज इक्वल टू के ची व्हॅल्यू आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे, मल्टिप्लाइड बाय ऍक्टिव्ह मास ऑफ ए इज 0.25. के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे. सो आपण हे पहिलं सॉल्व्ह करू. चलो 7th प्रॉब्लेम. व्हॅल्यूज लक्षात ठेवा. आपण व्हाईट बोर्ड वरती सॉल्व्ह करूया. दिलेली इन्फॉर्मेशन रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. ऑर्डर इज गिवन, that is 1. Reaction is A gives B. If rate of reaction is equal to 5.5 into 10⁻⁻5 molar per second, and active mass of A is equal to 0.25 molar. What is K? Answer काय आहे ना? As order is equal to 1, therefore rate law is जर याचं लगेच लक्षात येणार नसेल तर रेस टू 1 करून ठेवा. जर हे 1 इथं दिसायलाच पाहिजे असेल तुम्हाला तर ऍक्च्युली गरजेचं नाहीये. ओके. therefore rate is given 5.5 काय त्यांचं 2.201 into 10⁻⁻5. 201 into 10⁻⁻5. मला वाटतंय 22 पॉइंट येईल. Yes, sir. Sorry, 2.01.
बरोबर आहे ना, म्हणजे इथं वरती मी फक्त 2 पॉईंट केलं तर हे 10⁻⁴ करतो फक्त. असं का मी म्हणतोय, हे 2.5 असतं तर हा डबल झाला असता 5 म्हणजे खाली जर 2.5 असतं तर. ओके, युनिट चेक करायचं. रेट आहे मोलर पर सेकंद डिवायडेड बाय हा मोलर आहे, म्हणजे काय शिल्लक राहत आहे पर सेकंद. नेक्स्ट डिलीट करतोय. Eighth problem. Find rate of reaction. Reaction is given, which is first order in A and second order in B. म्हणजे रेट लॉ सांगता येतोय का? ओके, अँड रेट कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली आहे, ए कॉन्सन्ट्रेशन इज गिवन, बी कॉन्सन्ट्रेशन इज गिवन. लेट्स सॉल्व. बघूयात व्हॅल्यूज काय काय आहेत. ए प्लस बी गिव्स सी प्लस डी. फर्स्ट ऑर्डर इन ए, सेकंड ऑर्डर इन बी. रेट कॉन्स्टंट 9 ए. ओके, rate of reaction question mark. Reaction given is A plus B gives C plus D. Order with respect to A 1. Order with respect to B second order सांगितलंय. Rate constant is given 9.0. A concentration is 0.1 molar and B concentration is 0.2 molar. Answer. Rate law is rate is equal to K into first order in A and second order in B. बरोबर आहे? Yes. Is equal to 9.0 into A concentration into B concentration चा square. -3.6 into 10 raised to -1. minus 1. नाही, -1 नक्की नसेल, चेक करा, बघायला पाहिजे. बघा हे 0.1 -3. -3 असू शकतो. हे याचा आन्सर येणार आहे 0.04. -2 येत आहे का मग? -3 आहे ना. हे 0.1 आहे, म्हणजे अजून एक 0 इन्क्रीज होईल, ऍड होईल.
पण 3.6 केलं तर 10⁻² -2 येईल sir. -2 हा, येईल हा. तेच. बरं ना? डिलीट करतो. नेक्स्ट चेक करू. हो, युनिट लिहायचं राहिलंय. काय येणार युनिट? पर सेकंद. नाही, रेट आहे. मोलर पर सेकंद. हे मोलर पर स्क्वेअरला याचा मोलर पर स्क्वेअर कॅन्सल आउट होतील, मोलर स्क्वेअर, आणि त्यामुळे याचा मोलर पर सेकंद याच्यातला हे शिल्लक राहतील. सर हा, रेटचे युनिट मोलर पर सेकंडच राहतं ना नेहमी. कायम कायम. हो, म्हणजे सेकंद असेल असं नाही, पण टाइम पर टाइम. ओके सर हा, मग रेट कॉन्स्टंटचे युनिट चेंज होतं का? रेट कॉन्स्टंटचं चेंज होतं. ऑर्डर चेंज झाली की ते बदलतं. नेक्स्ट बघा, सॉल्व्ह करता येईल का चेक करू आपण. बघा, 9th एक्झाम्पल. ए कॉन्सन्ट्रेशन इज गिवन, रेट ऑफ रिएक्शन इज गिवन, फाइंड रेट कॉन्स्टंट, के इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इफ ए इज इन फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर अँड थर्ड ऑर्डर. 3 वेगवेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. येईल का बघा. Yes. बघा नक्की जमेल का. आपल्याला 3 टाइम्स काय केलं पाहिजे. एकदा फर्स्ट ऑर्डर साठी काय म्हणायचं, रेट लॉ इज आर इज Raised to इक्वल 1. टू के इंटू ए रेस टू 1. सेकंड सेम सॉल्व करताना आर इज इक्वल टू के इंटू सेकंड ऑर्डर आहे, सो ए रेस टू 2. अँड थर्ड आर इज इक्वल टू के इंटू ए रेस टू 3. थर्ड ऑर्डर म्हणायचं असलं तर व्हॅल्यू सेम आहेत, सबस्टिट्यूट करायच्यात. फक्त ए ची व्हॅल्यू इथं सुद्धा 0.40, 0.40, 0.40. फक्त एकदा स्क्वेअर करायला लागेल, एकदा क्यूब करायला लागेल. अँड रेट ऑफ रिएक्शन इज गिवन, त्यामुळे आपोआप के च्या व्हॅल्यू चेंज होतील आणि युनिट्स चेंज होतील बेसिकली. येईल सॉल्व करता सगळ्यांना. हो सर. येस. ओके, गुड. नेक्स्ट बघू 10th एक्झाम्पल. द रेट ऑफ रिएक्शन ए प्लस ट्वाइस बी सी प्लस 2d, सम रिएक्शन इज गिवन. ठीक आहे. Rate of reaction is given 6 into 10 raised to minus 4 molar per second. When A concentration is equal to B concentration, काहीतरी values दिलेत. What is the overall order if rate constant is given? म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे. ऑर्डर काढायची. ऑर्डर फाइंड आउट करायचे. आता जर हे जर मला एमसीक्यू म्हणून एमसीक्यूच्या फॉर्म मध्ये आलं असतं, याला 1 सेकंद पण नाही लागत सांगण्यासाठी, कारण रेट कॉन्स्टंटचं युनिट आहे. दिस शुड बी फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. Yes. ओके, ही फर्स्ट ऑर्डर झाली रिएक्शन. तर आता आपला आन्सर फर्स्ट 1 आलं पाहिजे ओव्हरऑल. म्हणजे आपल्याला काय सांगायचंय, रेट लॉ इज रेट इज इक्वल टू के इंटू A concentration raised to something into B concentration raised to something. कसं कॅल्क्युलेट करणार आता. बघा, रेट इज गिवन, ही व्हॅल्यू दिलेली आहे. के ची व्हॅल्यू दिलेली आहे. ही A concentration is given, B concentration is given, and as both of them are same, म्हणजे समजा मी याचं आन्सर म्हणलं इथं 0.3 रेस टू एक्स इंटू 0.3 रेस टू वाय. काय अर्थ होतो याचा. 0.5 raised to x plus y. करेक्ट. म्हणजे येईल का नाही कॅल्क्युलेट करता. एक्स Yes. प्लस वाय ची व्हॅल्यू Yes, कॅल्क्युलेट sir. करायची आपल्याला. ओके, चेक करा.
त्याच्यानंतर next one, consider a reaction A plus B gives P. If concentration of A and B are halved, the rate decrease by the factor of 8. हे आपण काल परवा सॉल्व्ह केलं तसं आहे बघा. A चं कॉन्सन्ट्रेशन B चं कॉन्सन्ट्रेशन हाफ केलं म्हणजे तुम्हाला काय केलं पाहिजे, R1 इज इक्वल टू काहीतरी रेट लॉ घेतला समथिंग, A कॉन्सन्ट्रेशन रेज टू X इंटू B कॉन्सन्ट्रेशन रेज टू Y, हे R1 झालं. आणि मग R2 करत असताना काय करणार इथं, तर K मल्टिप्लाइड बाय हाफ A रेज टू X इंटू हाफ B रेज टू Y. आणि मग त्यावेळेला R1 आणि R2 चं रिलेशन माहितीये, हा जर 1 असेल तर त्यावेळेला हे 8 टाइम्स म्हणलंय डिक्रीज होतंय म्हणजे 1/8. बरोबर आहे काय? Yes. म्हणजे आपल्याला X आणि Y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 केलं, X आणि Y च्या व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. फर्स्ट याच्यामध्ये एकाची कशाची तरी काढता येईल, X ची किंवा Y ची, आणि सेकंड मध्ये त्या उरलेल्याची काढता येऊ शकते. इथं दिसतंय बघा, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज इन्क्रीज्ड बाय फॅक्टर ऑफ 2.5, रेट इन्क्रीजेस बाय 2.5, म्हणजे काय असली पाहिजे ऑर्डर A ची, इमिजिएटच कळतंय. विथ रिस्पेक्ट टू A ऑर्डर काय 1. कॉन्सन्ट्रेशन जेवढ्या फॅक्टरने इन्क्रीज होत आहे, सेम फॅक्टर जर इथं दिसला आपल्याला रेटचा सुद्धा, इट मीन्स फर्स्ट ऑर्डर इन A, म्हणजे X ची व्हॅल्यू 1 आहे हे आपोआप या A मधनं आपल्याला मिळणार आहे. म्हणजे Y ची व्हॅल्यू नंतर काढता येईल या पहिल्या इक्वेशन प्रमाणे, X ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून काढता येणार आहे सगळ्यांना. मला होमवर्क दाखवा Yes. फक्त हा नंतर. ओके, नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आता. डिफाईन अँड एक्सप्लेन एलिमेंटरी रिएक्शन, आणि त्याच्यानंतरचं आहे डिफाईन अँड एक्सप्लेन मोलेक्युलरिटी ऑफ रिएक्शन्स. सो हे मोलेक्युलरिटी आपण ऑलरेडी ऑर्गॅनिक मध्ये झालं बघा आपलं. SN1 SN2 सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमोलेक्युलर अँड सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमोलेक्युलर. सो मोलेक्युलरिटी हे ऑलरेडी आपण बोलून झालं, पण त्याचा नेमका अर्थ काय होत असतो आणि ते कसं आयडेंटिफाय करायचं ते आपल्याला बोलायचं. आणि त्याच्या आधी एलिमेंटरी रिएक्शन बद्दल बोलू. एक 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 कन्सेप्ट लक्षात घेऊयात आणि मग आपल्या बुकलेट मध्ये काय आहे त्याच्याशी कम्पेअर करू. एलिमेंटरी रिएक्शन, समजा आपल्याकडे एखादी रिएक्शन आहे, कुठलं कन्सिडर करूयात. समजा आपण म्हणलं CH4 प्लस Cl2 gives in presence of HNO. काय मिळालं तर CCl4 प्लस HCl. रिएक्शन बॅलन्स करू, सगळे हायड्रोजन सबस्टिट्यूट झालेत बाय क्लोरीन. इकडे 4 हायड्रोजन्स असले पाहिजेत, 4 क्लोरीन्स प्लस 4 म्हणजे हे 4Cl2 असलं पाहिजे. रिएक्शन बॅलन्स झाली का बघा. Yes. ठीक आहे. आता ही रिएक्शन जर आपण कन्सिडर केली तर ही रिएक्शन वन स्टेप रिएक्शन आहे का. ही रिएक्शन आपल्याला ऑलरेडी झाली आहे बघा 11 स्टँडर्डला. आपण काय करतो, CH4 प्लस Cl2 Substitution. इन प्रेझन्स ऑफ HNO. फर्स्ट स्टेप मध्ये काय करतो, फर्स्ट हायड्रोजन इज रिप्लेस्ड प्लस HCl. नंतर काय करतो, हा तयार झालेला मोलिक्यूल घेतो ऍज अ रिएक्टंट आफ्टरवर्ड्स. CH3Cl प्लस Cl2 gives second hydrogen will be replaced म्हणजे CH2Cl2 प्लस HCl. मग काय करतो, यातला जो प्रोडक्ट आहे तो नेक्स्ट स्टेपचा रिएक्टंट म्हणून घेतो प्लस Cl2 gives CHCl3 प्लस HCl. अगेन CHCl3 प्लस Cl2 gives
CCl4 प्लस HCl. म्हणजे जर ओव्हरऑल आपण ही रिॲक्शन केली, ऍड करत बसलो तर आपलं काय होणार आहे, या साईडला कॉमन असलेल्या दोन गोष्टी कट होतील, कॉमन असलेल्या गोष्टी कट होतील, अगेन कॉमन गोष्टी लेफ्ट अँड राईट साईडच्या कट. म्हणजे आपल्याला दिसतंय 4Cl2 आहेत टोटल. CH4 plus 4Cl2 gives CCl4 plus हे 4 times HCl आहेत सगळे. सो ही ओव्हरऑल रिॲक्शन आहे. या रिॲक्शनला जी मोर दॅन 1 स्टेप्स पासून तयार झालेली रिॲक्शन असते, that reaction is called as complex reaction, which is made up of many steps. सो याला म्हणायचंय कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आणि कॉम्प्लेक्स रिॲक्शन ज्या स्टेप्स पासून बनते that each step is called as elementary reaction. This is elementary. This is again elementary reaction. This is again elementary reaction. This is also elementary reaction. So जेवढ्या elementary reactions असतील त्या ज्या वेळेला आपण ऍड करू त्यावेळेला एक कॉम्प्लेक्स रिॲक्शन तयार होते. कोणाला काही डाऊट येतोय का याच्यात? नो सर. ओके. सो आता मी डेफिनेशन करायची म्हणून सांगतो फक्त. बघा, एलिमेंटरी रिॲक्शनची डेफिनेशन आपण कशी करणार? द रिॲक्शन विच कॅन टेक प्लेस इन सिंगल स्टेप अँड कॅनॉट बी डिवायडेड इंटू सिम्पलर केमिकल रिॲक्शन्स. एक जर स्टेप याच्यातली घेतली एलिमेंटरी रिॲक्शन, एक स्टेप, तर दॅट कॅनॉट बी फर्दर डिवायडेड इंटू सिम्पलर स्टेप्स. सो त्याच्यापेक्षा सिंपल अजून रिॲक्शन नाही होऊ शकत. अशा रिॲक्शनला, अशा स्टेपला आपल्याला म्हणायचं आहे एलिमेंटरी रिॲक्शन. अँड देन व्हॉट इज कॉम्प्लेक्स रिॲक्शन? Complex reaction means the overall reaction which can be obtained by addition of all the elementary steps किंवा elementary reactions. कळलेलं आहे? परफेक्ट. ओके. सो आता एक्झाम्पल अजून एखादं काहीतरी कन्सिडर करतो. बघा, असे 3 रिॲक्शन दिलेले आहेत. कुठली रिॲक्शन ओव्हरऑल रिॲक्शन आहे और कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे? तर जी रिॲक्शन बाकीच्या रिॲक्शनची ऍडिशन असते दॅट विल बी ओव्हरऑल रिॲक्शन और कॉम्प्लेक्स रिॲक्शन. सो विच वन इज द कॉम्प्लेक्स रिॲक्शन? दिस वन. बरोबर आहे, कारण या NO2Cl प्लस NO2Cl हे ट्वाइस NO2Cl झालं. मग हा क्लोरीन क्लोरीन ऑपोजिट साइड्सला इक्वेशनच्या, त्यामुळे ते कट होते. काय ग, ऐकून आलं मला? ओके ओके. सो NO2 ऍड केले, ट्वाइस NO2 होतील, प्लस हा Cl2 आहे. Cl तर कट केलेलं आहे ऑलरेडी आपण. सो या दोन स्टेप्सना काय म्हणणार आपण? या दोन रिॲक्शन्सला ज्याची ऍडिशन केल्यावर कॉम्प्लेक्स मिळतंय ती दीज आर एलिमेंटरी रिॲक्शन्स. बरोबर लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या? आता आपण त्यातनं पुढे जाऊया. डिलीट करतोय. सेकंड त्यातली कन्सेप्ट होती मोलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन. मोलिक्युलरिटी डेफिनेशन इथं लिहितो.
हे इम्पॉर्टंट आहे. इलिमेंटरी रिॲक्शन मध्ये किती पार्टिसिपेट करतायत मोलिक्युल्स, त्याला आपल्याला म्हणायचंय मोलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन. म्हणजे आत्ताचीच जर मी रिॲक्शन लिहिली 3 स्टेप्स वाली, म्हणजे समजा NO2 Cl plus gives अशी रिॲक्शन घेतली तर आपण याला काय म्हणणार आहे आता, दिस रिॲक्शन इज नंबर ऑफ मोलिक्युल्स ऑफ रिॲक्टंट्स. बॅलन्स्ड आहे का बघायचं, आणि याचे किती नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत रिॲक्टंटचे बघायचे. म्हणजे फर्स्ट स्टेप इज युनिमोलिक्युलर. सेकंड स्टेप मध्ये किती रिॲक्टंटचे मोलिक्युल्स दिसत आहेत किंवा ऍटम्स व्हॉट एव्हर जे काही रिॲक्टंटचे पार्टिकल्स दिसत आहेत ते 2 आहेत. सो सेकंड स्टेप इज बायमोलिक्युलर. आणि याच्या बाबतीमध्ये बोलायचं का आपण युनिमोलिक्युलर आहे किंवा बायमोलिक्युलर आहे, तर बोलताच येत नाही. का नाही बोलतायत, कारण दिस इज नॉट अन इलिमेंटरी रिॲक्शन, इट इज अ कॉम्प्लेक्स रिॲक्शन. त्यामुळे याच्या बाबतीमध्ये आपण बोलायचं नाही. कळलेलं आहे का? ओव्हरऑल रिॲक्शन Yes, sir. त्याबद्दल आपण बोलत नाही, त्याची मोलिक्युलरिटी काय आहे ते. जर बोलायचंच झालं तर आपल्याला काय माहिती पाहिजे, तर आपल्याला माहिती पाहिजे यातली स्लो रिॲक्शन कुठली आहे. या 2 एलिमेंटरी स्टेप्स आहेत त्यातली स्लो रिॲक्शन कुठली. जी स्लो रिॲक्शन असेल त्याची जी मोलिक्युलरिटी आहे ती ओव्हरऑलला देऊन टाकायची, जर अगदीच करायचं झालं तर. म्हणजे समजा आपण कन्सिडर केलं दिस स्टेप इज स्लो, अदर स्टेप इज फास्ट, तर काय होणार, तर स्लो स्टेपची जी काही मोलिक्युलरिटी आहे तीच याला पण देऊन टाकायची. याला म्हणायचं ही पण युनिमोलिक्युलरच आहे आमच्यासाठी. ओके, पण हे नॉर्मली असं करत नाहीत. म्हणजे कॉम्प्लेक्स रिॲक्शन साठीची मोलिक्युलरिटी आपल्याला सांगता नसती येत. ओके, अगदीच जर यूज करायचं झालं तर अशा पद्धतीनं करता येतं, पण म्हणजे अगदीच करायचं झालं तर. ओके, नेक्स्ट पॉइंट कडे आपण जाऊया. आता याचे काय काय कन्सेप्ट आहेत, काय काय प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मोलिक्युलरिटीचे, त्याच्याबद्दल जरा बोलू. It is the sum of number of molecules or atoms or whatever ions जे काही असतील ते of reactants in balanced reaction. अर्थ कळला आता आपण केलं ते. प्युअरली थिओरटिकल कन्सेप्ट. ऑर्डर थिओरटिकल नव्हती बघा, ऑर्डर प्रॅक्टिकल किंवा एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट होती. एक्सपेरिमेंट जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला रेट लॉ मिळत नाही. जोपर्यंत रेट लॉ मिळत नाही तोपर्यंत आपण रेस टू पॉवर्स जे आहेत एक्स प्लस वाय दॅट इज ऑर्डर, ती आपण काढू नाही शकत. मोलिक्युलरिटी मात्र आपण इक्वेशन बघितलं की इमिजिएट सांगू शकतो. इफ एलिमेंटरी रिॲक्शन्स आर गिवन. नेक्स्ट, reactions may be unimolecular, bimolecular, trimolecular, tetramolecular, and so on, depending upon number of molecules of reactants. युनिमोलिक्युलर कधी म्हणणार, सिंगल मोलिक्युल असेल तेव्हा. 2 मोलिक्युल्स बायमोलिक्युलर, 3 मोलिक्युल्स ट्रायमोलिक्युलर. नेक्स्ट वन, फोर्थ वन, molecularity
is expressed for elementary reaction only and not for the complex reaction. Next one. Rate law. उल्ट लिहितो. Order and molecularity of elementary reaction are always same. Elementary reaction असेल तर, कारण ती सिंगल स्टेपची रिएक्शन आहे, त्याच्यासाठीचे जे काही मोलिक्युल्स असतील, नंबर ऑफ मोलिक्युल्स, ते ऑर्डर सेम असतील. Because rate law of elementary reaction can be derived directly from the balanced reaction. अर्थ कळतोय का बघा? रेट लॉ जर आपल्याकडे असेल तर रेट लॉ वरनं आपण ऑर्डर सांगू शकतो, आणि जर रेट लॉच एलिमेंटरी रिएक्शनचा डायरेक्ट बॅलन्स रिएक्शन मधनं काढता येत असेल तर डायरेक्ट बॅलन्स रिएक्शन मध्ये जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ते आपण डायरेक्टली रेस टू घेत असतो ना. म्हणजे समजा आपण म्हटलं ए प्लस बी gives C plus DD. दिस इज एलिमेंटरी रिएक्शन असं जर सांगितलं तर याच्यासाठीचा रेट काय आहे जो आपण 11 स्टँडर्ड मध्ये यूज केला. रेट इज इक्वल टू K इंटू A रेस टू A इंटू B रेस टू B. म्हणजे या व्हॅल्यूज आपण डायरेक्टली रेज टू पॉवर घेऊ शकतो कधी जर एलिमेंटरी असतील तर. म्हणजेच ऑर्डर काय येणार आहे? ऑर्डर A प्लस बी, आणि मोलेक्युलरिटी किती येणार? टोटल नंबर ऑफ मोलिक्युल्स म्हणजेच A प्लस बी. बरोबर आहे. म्हणजे जर एलिमेंटरी रिएक्शन्स असतील तर त्याच्यासाठी मोलेक्युलरिटी अँड ऑर्डर आर सेम. ओके, नेक्स्ट 6th one. सिक्स वन ज्या वेळेला ती एक्सप्लेन करू त्यावेळेला त्यातलं मेन्शन करतो. एक एक पॉइंट आपण फक्त आता बुकलेट मधला चेक करूया. काही राहिलंय का माझ्याकडनं? बहुतेक नसेल. चेक करू. The overall reaction is obtained by adding all elementary reactions in complex reaction. For elementary reaction, order and molecularity are same. कुठली तरी एक रिएक्शन दिली आहे की जर सिंगल स्टेप असेल तर याचा 1 ही मोलेक्युलरिटी पण झाली आणि ऑर्डर सुद्धा झाली. नेक्स्ट, मोलेक्युलरिटी डेफिनेशन: नंबर ऑफ मोलिक्युल्स ऑफ रिएक्टंट्स टेकिंग पार्ट इन द सिंपल एलिमेंटरी केमिकल रिएक्शन. ओके, एक्सप्लेनेशन एक पॉइंट वाइज घेतोय. फर्स्ट पॉइंट, molecularity of simple reaction is equal to the sum of number of molecules of reactants involved in balanced stoichiometric equation. बोललो आपण हे theoretical concept आहे. Chemical reactions are classified as unimolecular, bimolecular, trimolecular. किती number of molecules आहेत त्याच्यावर डिपेंड करतं. Next one, concept of molecularity is applied to elementary reaction and not to a complex reaction. हे पण बोललो आपण. Rate law of elementary step can be directly obtained from its chemical equation.
This suggests that molecularity of an elementary reaction is always equal to its order. Okay. हा पुढचा पार्ट मी म्हणत होतो, फक्त मी हा 6th पॉइंट करणार होतो. ठीक आहे. दस अन युनिमोलिक्युलर रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर. बरोबर आहे का? जर एलिमेंटरी रिएक्शन असेल तर युनिमोलिक्युलर फर्स्ट ऑर्डर असणार, बायमोलिक्युलर सेकंड ऑर्डर असणार. हाऊएव्हर कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असेल तर ती युनिमोलिक्युलर असेलच असं नाहीये. बिकॉज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हे आपण रेट लॉ मधनं आणणार, अँड रेट लॉ हा आपण या इक्वेशन मधनं घेत नसतो डायरेक्टली. आपण तो रेट लॉ कसा आणत असतो तर एक्सपेरिमेंटली अचीव्ड असतो. सो ऑर्डर दिलेली आहे तर याची गॅरंटी नाहीये की मोलेक्युलरिटी सेम असेल. बट जर आपल्याला मोलेक्युलरिटी दिलेली असेल तर मात्र त्याची ऑर्डर सेम असली पाहिजे. ओके, उलट आहे. लक्षात घ्या काय सांगतायत ते. त्याच्यामध्ये स्टेप वाईज जर दिलेले असतील, रिॲक्शन जर कॉम्प्लेक्स असतील तर आपल्याला त्यातल्या एलिमेंटरी स्टेप्स काढायला लागतात, तरच मोलेक्युलरिटी सांगता येते. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणलंय. एक एक्झाम्पल इथं दिलेलं बघू आपण. फर्स्ट एक्झाम्पल, C2H5I gives C2H4 plus HI. म्हणजे इलिमिनेशन रिॲक्शन केली आहे बघा. HI काढून टाकला. रेट लॉ इज इक्वल टू, हा रेट लॉ आहे. म्हणजे इथं रेज टू 1 आहे. म्हणजे हे जे काही आहे याचं सुद्धा इथं 1 आहे. म्हणजे ऑर्डर अँड मोलेक्युलरिटी सेम दिसतीये. म्हणजे ही एलिमेंटरी रिॲक्शन आहे शुअर, दिलेली रिॲक्शन. ओके, कारण दोन्ही मॅच होतात. नेक्स्ट बघा, ट्वाइस NO2 gives twice NO plus O2. रेट इज इक्वल टू K into NO2 raised to 2. म्हणजे इथं काय झालं, ऑर्डर मोलेक्युलरिटी सेम झाली. म्हणजे याचा अर्थ ही जी काही रिॲक्शन दिलेली आहे दॅट रिॲक्शन इज एलिमेंटरी. ओके, सो कारण या दोघांचं सुद्धा मोलेक्युलरिटी ऑर्डर मॅच झाली. इथं NO चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय O2 रेट लॉ आपल्याला दिलाय. म्हणजे ऑर्डर आपल्यासाठी माहिती आहे 3 ऑर्डर येणार आहे. अँड व्हॉट इज मोलेक्युलरिटी 2 प्लस इथला 1. हे सुद्धा 3 आहे. म्हणजे ही एलिमेंटरी स्टेपच असली पाहिजे. ओके, नेक्स्ट डिफरन्शिएट बिटवीन चेक करू आपण. बरोबर, एकदा वाचून बघा. डिफरन्स बिटवीन कुठल्या एखादा पॉइंट कळत नाहीये का? कारण वर जे आपण पॉइंट दिलेले आहेत तेच सगळे खाली असणार आहेत. सर हा, तर ते कोइफिशियंट्स जर का आपण मग एक्सच्या जागी टाकले तर मग ते एक्सपेरिमेंटली पण मग खरं मध्ये तसे येतं का नाही? जर ओव्हरऑल रिॲक्शन असेल म्हणजे कॉम्प्लेक्स रिॲक्शन असेल तर नाही येणार. एलिमेंटरी रिॲक्शन Elementary. असेल तर असेल. एक्सपेरिमेंटली पण का? हो, कारण एलिमेंटरी रिॲक्शन जर असेल तर ऑर्डर अँड मोलेक्युलरिटी सेम असते ना. हो हो हो. त्यामुळे रेट लॉ मॅच होईल. बरोबर. हो. ओके, वरती जे पॉइंट्स लिहिलेले आहेत ते एक्झॅक्टली मॅच न होणारे स्टेटमेंट्स इथे आहेत. डिफरन्सेस, मोलेक्युलरिटी इट इज होल नंबर. का होल नंबर? तर इथं बॅलन्स करत असताना आपण नॉर्मली होल नंबर्स इथं घेत असतो. अगदी ज्या वेळेला असं आपण करू की ही खालची जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन थर्ड रिॲक्शन, ही रिॲक्शन आपण अशी पण लिहू शकतो, NO प्लस हाफ O2 गिव्स NO2, अशी पण लिहू शकतो. मग तुम्ही म्हणाल की मग इथं मोलेक्युलरिटी 1.5 येईल. ही 1 आणि इथं हाफ. हो, चालणार आहे. पण मोलेक्युलरिटी ही नॉर्मली आपण 1.5 असं नाही सांगत. आपण काय करतो, याला मल्टिप्लाइड बाय 2 करणार या रिॲक्शनला
आणि मग मोलेक्युलरिटी आपण सांगणार त्याची मोलेक्युलरिटी 3 आहे म्हणून, 1.5 नाही सांगणार. ओके, सो इट इज होल नंबर, बट ऑर्डर कॅन बी फ्रॅक्शनल. म्हणजे आता जर ही एलिमेंटरी रिॲक्शन आहे, असंच आपण आता बघितलं होतं, ही एलिमेंटरी रिॲक्शन आहे का, तर याची ऑर्डर आणि मोलेक्युलरिटी मॅच होतीये. म्हणजेच याचा अर्थ होत असतो की याला जर आपण हाफ केलं तरी सुद्धा ती एलिमेंटरी रिॲक्शनच होणार आहे, आणि मग त्याची ऑर्डर ही फ्रॅक्शन मध्ये आपण काढू शकतो. 1.5 हे त्याची ऑर्डर असू शकते. ओके, नेक्स्ट बघा, थिअरॉटिकल कन्सेप्ट आहे, एक्सपेरिमेंटल आहे वगैरे सगळं ठीक आहे. इट कॅनॉट बी झिरो. मोलिक्युल झिरो आहेत असं नाही होऊ शकत. एलिमेंटरी स्टेप्स मध्ये झिरो मोलिक्युल्स घेतलेत, होणार नाहीये. रिॲक्टंटचे झिरो मोलिक्युल्स चालणार नाही. बट ऑर्डर कॅन बी झिरो, म्हणजे त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन्सला रेस टू झिरो असू शकतं. नेक्स्ट वन, इट कॅनॉट टेल अस एनिथिंग अबाउट रिॲक्शन मेकॅनिझम, कारण ती इंडिव्हिज्युअल एक स्टेप घेतलेली आहे. ऑर्डरसाठी आपल्याला ओव्हरऑल सगळ्या स्टेप्स घ्याव्या लागतात. इट डज नॉट चेंज विथ एक्सपेरिमेंटल कंडिशन्स, कारण ते एक्सपेरिमेंटल कन्सेप्टच नाहीये. इट इज थिअरॉटिकल कन्सेप्ट, त्यामुळे एक्सपेरिमेंटल कंडिशन्स कशाही चेंज करा, काही नाही फरक पडत मोलिक्युलरिटीला. इथं मात्र एक्सपेरिमेंटल कंडिशन वरती डिपेंड करणार आहे, कारण त्यातनं चेंज होईल. एक्सपेरिमेंटल कंडिशन चेंज झाली की ऑर्डर चेंज होऊ शकते. इट इज द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. इट इज प्रॉपर्टी ऑफ एलिमेंटरी अँड कॉम्प्लेक्स रिॲक्शन बोथ. ओके, खाली नेक्स्ट कन्सेप्ट आहे रेट डिटर्माइनिंग स्टेप. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. जर आपल्याला डिफरंट नंबर ऑफ स्टेप्स दिलेले असतील तर त्यातली जी स्लोएस्ट स्टेप असते, दॅट स्लोएस्ट स्टेप इज कॉल्ड ॲज रेट डिटर्माइनिंग स्टेप. म्हणजे काय सांगतोय बघा, आता मग आजचं एक्झाम्पल घेतो. फर्स्ट स्टेप आहे एलिमेंटरी आहे. ओके, याला आपण म्हणूयात फर्स्ट स्टेप इज, त्याला कन्सिडर करू, दिस इज स्लो रिॲक्शन, दिस इज फास्ट रिॲक्शन. ओके, एलिमेंटरी स्टेप आहे त्याच्यामुळे आपण याची मोलेक्युलरिटी बोलू शकतो. इट इज युनिमोलिक्युलर. Second step is also elementary. Total 2 molecules are present. So it is bimolecular. आणि ही काय आहे, ही ओव्हरऑल रिॲक्शन आहे किंवा दिस इज कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आता आपण काय म्हणणार, रेट डिटर्माइनिंग स्टेप कुठली, याला आपण म्हणणार रेट डिटर्माइनिंग स्टेप. वाय, जर आपण 2 स्टेप मध्ये रिॲक्शन पुढे जाते असं कन्सिडर केलं, त्यातली जी स्लो स्टेप असेल ती स्लो स्टेपच ओव्हरऑल स्पीड ठरवणार आहे. जी फास्ट स्टेप असेल त्याच्याप्रमाणे आपण रेट कसा ठरवू शकतो. जर आपण असं कन्सिडर केलं, कुठलीही प्रोसेस आहे, समजा आपण काही असं काहीतरी करतोय की काय कन्सिडर करूया, इथून समजा आपल्याला डेक्कनला जायचंय आपल्या घरापासून, 2 स्टेप्स मध्ये जाऊयात किंवा 3 स्टेप्स मध्ये जाऊ. एका स्टेप मध्ये एक पॅच असा करायचा आहे जो चालत करणार आहे, दुसरा पॅच करायचा आहे जो काय बाईक वरनं करायचा आहे, आणि थर्ड स्टेप असेल ते अजून काहीतरी वेगळं व्हेकल घ्यायचं आहे आणि तिथनं सुद्धा फास्ट जायचंय, आणि ओव्हरऑल आपण डेक्कनला जाऊन पोहोचणार आहे. तर डेक्कनला जायला लागणारा जो काही वेळ आहे त्याचा सगळ्यात जास्त इफेक्ट कशाचा असणार आहे त्याच्यावरती, कुठल्या स्टेपचा, कुठल्या पॅचचा, तर जो आपण चालत करू, जो आपला स्लोएस्ट असेल त्याच्यावरती ओव्हरऑल आपल्याला किती वेळ लागेल तो ठरेल. ओके, व्हेकल जर घेतलेलं असेल, फास्ट ज्या स्टेप्स असतील, फास्ट पॅच जो असेल त्याच्यावरती ओव्हरऑल नाही ठरणार. त्याच्यामुळे स्लोएस्ट स्टेप ही रेट डिटर्माइनिंग स्टेप पकडली जाते. ओके, आणि त्याच्यावरती सगळ्या ओव्हरऑल रिॲक्शनचा सुद्धा स्पीड अवलंबून असतो. म्हणजे आता कॉम्प्लेक्स रिॲक्शन
ही जी आहे ती ओव्हरऑल झाली. याचा स्पीड कशावरती अवलंबून झाला, तर या फर्स्ट स्टेपवरती. ओके, म्हणजे आता फर्स्ट स्टेप साठी जे काही रिएक्टंटचे मॉलिक्युल्स असतील त्याच्याप्रमाणे आपल्याला ऑर्डर सांगता येणार आहे. ओके, म्हणजे याच्यावरती या स्टेपवरती फर्स्ट स्टेपवरती रेट लॉ डिपेंड करणार. म्हणजे रेट लॉ काय होणार या रिॲक्शनचा, हा 2 नाही कन्सिडर करणार आपण काय कन्सिडर करणार, ओव्हरऑल कॉम्प्लेक्स रिॲक्शन जी आहे तिचा स्पीड कुणावरती ठरतोय, तर या फर्स्ट स्टेप वरती ठरतोय. सो रेट लॉ साठी ही रिॲक्शन यूज केली जाणार. म्हणजे रेट लॉ काय असेल, रेट इज इक्वल टू के इंटू NO2Cl कॉन्सन्ट्रेशन रेज टू याला जे काय असेल इथलं 1 आहे तर इथं 1 आहे. म्हणजे ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर होईल जरी ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये इथं 2 दिसत असला तरी सुद्धा. काय बोललो कळलं का? नाही सर, परत एक्सप्लेन सर, परत एकदा सांगतो. इथपर्यंतचा पार्ट कळला का? स्लो कुठली आहे फास्ट कुठली आहे कळलं का? बरोबर काय म्हणलं ते. स्लो जी स्टेप आहे ती रेट डिटर्माइनिंग स्टेप आहे. इथपर्यंत कळलं का सगळं? येस सर. आणि हा पण पार्ट कळला का की ही जी ओव्हरऑल रिॲक्शन आहे किंवा कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे त्याचा स्पीड कुणावर डिपेंड करतो, हिच्यावर फक्त, ऑन रेट डिटर्माइनिंग स्टेप. म्हणजे आता जर रेट लॉ आपल्याला लावायचा असेल टू कॉम्प्लेक्स रिॲक्शन तर रेट लॉ कुणाचा यूज करायचा, कॉम्प्लेक्सचा डायरेक्टली नाही वापरायचा. त्याच्यासाठी वापरायचा कुणाचा रेट लॉ, एलिमेंटरी स्टेप विच इज द स्लोएस्ट वन. कळलं का? म्हणजे रेट लॉ काय वापरणार आपण, रेट इज इक्वल टू के इंटू स्लोएस्ट स्टेपचा रेट लॉ म्हणजे NO2Cl रेज टू 1. का, तर इथं स्लोएस्ट स्टेपला NO2 रेज टू 1 येणार, NO2Cl रेज टू 1 येणार आहे कारण इथं 1 आहे. समजलंय? कोणाला डाऊट असला तर विचारा. ओके गुड सर. हा बोल. आणि इथं ही स्लो रिॲक्शन म्हणजे एक्झाम्पल म्हणून घेतली आता युनिमॉलिक्युलर म्हणून. नाही, ही स्लो स्टेप ही प्रॅक्टिकली आपण बघितलेली असते. हे एक्सपेरिमेंटली अचीव्ड आहे की ही स्लो आहे ही फास्ट आहे. ओके. ओके, आपण बुकलेट मध्ये चेक करू काय म्हणणं आहे ते. ओके, सेम रिॲक्शनच घेतलेली आहे. सो इथं बघा, फर्स्ट स्टेप इज स्लो, सेकंड स्टेप इज फास्ट, युनिमोलिक्युलर बायमोलिक्युलर आणि त्याची ऍडिशन केलेली ही थर्ड रिॲक्शन जी आहे ती नॉर्मल ओव्हरऑल कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे. सो रेट डिटर्माइनिंग स्टेप कुठली, ही. म्हणजे आपल्याला रेट लॉ काय यूज करायचा आहे, याचा कॉन्सन्ट्रेशन रेज टू 1. बघा बरं, तेच म्हणलंय ना पुढं. अमंग द 2 स्टेप्स फर्स्ट स्टेप इज स्लो, इट इज कॉल्ड रेट डिटर्माइनिंग स्टेप. त्यामुळे रेट लॉ काय होईल, NO2Cl रेज टू 1. स्लो जी स्टेप आहे त्याचा रेट लॉ घेतलेला आहे. हेन्स द रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर. कुठली रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर, ओव्हरऑल जी रिॲक्शन होती ही खाली दिलेली आहे बघा, सेम घेतलेली. ही रिॲक्शन सुद्धा फर्स्ट ऑर्डर येईल जरी त्याच्यामध्ये इतर 2 मॉलिक्युल्स दिसत असतील तरी सुद्धा. ओके, व्हॉट आर द मेन फीचर्स ऑफ रेट डिटर्माइनिंग स्टेप, एक एक बोलू आणि मग एक्सप्लेन करतो. रेट ऑफ ओव्हरऑल रिॲक्शन इज गिवन बाय रेट डिटर्माइनिंग स्टेप. जे बोललो आता, ओव्हरऑल रिॲक्शन असेल त्याच्यावरती सगळ्यात जास्त इफेक्ट कोणाचा होत असतो, तर स्लोएस्ट स्टेपचा. म्हणजेच इट डिपेंड्स अपॉन रेट डिटर्मिनिंग स्टेप. ओव्हरऑल रिॲक्शन कॅनॉट बी फास्टर दॅन रेट डिटर्माइनिंग स्टेप. ऑफकोर्स, जर आपल्याला इथनं आता आपण जे बोललो डेक्कनला जाण्याचं जे एक्झाम्पल घेतलं त्यातलं सगळ्यात स्लो ज्या पॅच मध्ये आपण गेलेलो असेल त्याच्यापेक्षा ओव्हरऑल रिॲक्शन ही म्हणजे ओव्हरऑल लागलेला वेळ हा कधीही कमी असू शकत नाही. ओव्हरऑल रिॲक्शन कॅनॉट बी फास्टर दॅन द स्लोएस्ट स्टेप. नेक्स्ट, रेट डिटर्माइनिंग स्टेप डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ रिॲक्टंट्स अँड रिॲक्शन कंडिशन्स. म्हणजे स्लोएस्ट स्टेप जी घेतोय आपण दॅट इज एलिमेंटरी स्टेप आणि त्याच्यामुळे एलिमेंटरी स्टेप
इंडिव्हिज्युअली आपल्याला बघता येऊ शकते आणि त्यामुळे ती डिपेंड करते नेचर ऑफ रिएक्टन्स आणि रिएक्शन कंडिशन्स वरती. नेक्स्ट, रेट लॉ ऑफ रेट डिटर्माइनिंग स्टेप गिव्स रेट लॉ ऑफ ओव्हरऑल रिएक्शन, जे आपण इथं अप्लाय केलं. बघा नेक्स्ट वन, व्हॉट इज रिएक्शन इंटरमिजिएट. तर रिएक्शन इंटरमिजिएट कसा ओळखायचा, तर ज्या एलिमेंटरी स्टेप्स असतात त्या एलिमेंटरी स्टेप मधल्या एका स्टेपचं प्रॉडक्ट जर दुसऱ्या स्टेप मध्ये यूज केलं गेलं तर त्याला आपल्याला इंटरमिजिएट म्हणायचंय. म्हणजे बघा, या फर्स्ट स्टेपचं प्रॉडक्ट सेकंड स्टेप मध्ये कुठलं वापरलं गेलं, फर्स्ट स्टेपचं प्रॉडक्ट हा सेकंड स्टेपचा रिएक्टंट असला तर त्याला इंटरमिजिएट म्हणणार आपण. म्हणजे हा आहे बघा, फर्स्ट स्टेपचं प्रॉडक्ट सेकंड स्टेपचं रिएक्टंट, दिस इज इंटरमिजिएट. कळते? Yes. पण याचं कन्फ्युजन कधी कॅटॅलिस्टची नाही करायचं. कॅटॅलिस्ट सुद्धा असाच स्टेप्स मध्ये वापरला जातो, परत तयार होतो. पण कॅटॅलिस्टचं उलट असतं, फर्स्ट स्टेप मध्ये तो रिएक्टंट असतो आणि सेकंड स्टेप मध्ये तो प्रॉडक्ट होतो. म्हणजे सेकंड म्हणजे एक्झॅक्टली सेकंड नाही, थर्ड फोर्थ वॉट एव्हर. फर्स्ट स्टेप मध्ये रिएक्टंट आणि नेक्स्ट कुठल्या तरी स्टेप मध्ये प्रॉडक्ट असा जर सेम असला तर आपण त्याला म्हणतो कॅटलिस्ट. इंटरमिजिएट आधी प्रॉडक्ट म्हणून तयार होतो आणि नंतर कन्झ्युम होतो. कॅटलिस्ट आधी रिॲक्ट करतो आणि मग फॉर्म होतो. परत एकदा, ओके, व्हॉट आर इंटिग्रेटेड रेट लॉज. ठीक आहे, याच्या पुढचा पार्ट आहे तो नवीनच आहे, सगळा टॉपिकच चेंज होतोय. उद्या याच्या पुढचा पार्ट कन्सिडर करू. चलो थांबूया. आणि इथं काही इथपर्यंत काही अडचण असेल, डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज थांबू. सर याचे केमिकल कायनेटिक्सचे पहिल्या दुसऱ्या लेक्चरचे व्हिडिओ अपलोड करता का प्लीज? हो हो करतो. अगं मला वेळच नाही झालेला, याचे पण राहिलेत, हा. आधीचे भरपूर राहिलेले आहेत, मी अपलोड चालेल. करतो. ते कारण की माझे राहिले होते, थोडे हो, थोडे हो. मिस झालं होतं यस लेक्चर. यस करतो. ओके, थँक्यू सर, बाय. ओके, चलो टाटा टाटा, बाय बाय.